जय शिवराय मित्रांनो. आज आपण थंडी संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये कशी थंडी चालू आहे सध्या त्याबद्दलही कमेंट करा. मागील 2 दिवसात थोडा फरक पडलेला जाणवतो त्या संदर्भात कमेंट्स करा. तर बघा, 1 जानेवारी ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीचा प्रभाव जो आहे तो बऱ्यापैकी कमी होतोय आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि पिकांना चांगला दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, थंडी संदर्भात मागेही आपण एक व्हिडिओ दिला होता. आपल्या रिपोर्टच्या अंदाजानुसार त्यामध्ये सांगितलं होतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच खराब वातावरणाला सुरुवात होणार आहे आणि एक्झॅक्टली मराठवाडा विदर्भामध्ये 31 तारखेपासूनच डिसेंबर 31 जी एंडिंग आहे ह्या 31 तारखेपासूनच वातावरण खराबीला सुरुवात होईल. त्याचा प्रभाव जास्तीत जास्त 1 जानेवारीला बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणाचा फटका पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये हिमधुई, धुकं अशा बऱ्याचशा गोष्टी राहणार आहेत. तर आपला जिल्हा कोणता हा कमेंटमध्ये करा, म्हणजे जेणेकरून मला अजूनही तुमच्याबद्दल सांगता येईल. तर विषय आहे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर, लातूर या भागापासून तर बीड, जालना, बुलढाणा जिल्हा या भागात देखील अनेक ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे जे वातावरण आहे या वातावरणाचं खराबच कारण काय आहे हे देखील सांगितलंच पाहिजे. 30 आणि 31 तारखेला जम्मू काश्मीर, दिल्ली सारख्या ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये आभाळ आणि बारीक सारीक पावसाची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मग तुम्ही म्हणाल तर उलट मग भारतामध्ये याचा उत्तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रावरती याचा थंडीचा प्रभाव व्हायला पाहिजे. तर असं का होत नाही? कारण की तो जो डब्ल्यूडीचा पॅटर्न आहे तो उत्तरेकडील देशांना सरकल्यामुळे तिकडील युटर्न वारे बंगालच्या उपसागराकडनं बाष्पयुक्त वारे घेऊन येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडंसं उबदार वातावरण होण्याची चान्सेस भरपूर आहेत. आणि तुम्ही बघताय मागील 2-3 दिवसापासून फक्त सकाळची थंडी जास्त जाणवते. संध्याकाळच्या थंडीमध्ये बऱ्याच ठिकाणी थोडा फरक पडलेला आहे. कधी कमी 2 दिवसाला 3 दिवसाला असं टेम्परेचर खालीवर खालीवर होतं आहे. आणि येत्या 2 दिवसानंतर म्हणजे 28 आणि 29 तारखेवरती अजून त्याच्यामध्ये फरक पडत जाईल आणि एक्झॅक्टली 31 तारखेपासून थंडी बऱ्यापैकी कमी होईल. आता 1 जानेवारी जरी थंडीची तारीख कमी होणार असली तरी बी 4-5 दिवस थंडी कमी, पुन्हा 1-2 दिवस वाढ, 8-9 तारखेला परत ढगाळलेल्या वातावरणाला सुरुवात. ते वातावरण 10 तारखेला पण जाऊ शकतं, कारण की हे वातावरण 3-4 दिवस राहणार आहे. कधी 1 जानेवारी पासून ते 4 जानेवारी पर्यंत खराब वातावरण राहणार आहे. आणि खेडकर सर, माझा नंबर आपल्या याच्यामध्ये दिलेला आहे व्हिडिओमध्ये. 1-2 व्हिडिओ चेक करा किंवा आपल्या प्रोफाईलला चेक करा. तर या वातावरणाचे परिणाम पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशकडेही सरकणार आहेत. ढगाळलेली परिस्थिती आणि धुई, पाऊस नाही याच्यामध्ये, पण थंडी कमी होऊन उबदार वातावरण थोडंसं वाढणार आहे बऱ्यापैकी. त्यामुळे हरभरा पिकांना फुलं लागण्यासाठी चान्सेस आहेत. त्यानंतर टरबूज, खरबूजवाले पण थोडी परेशान आहेत, त्यांच्यासाठी चान्सेस आहेत. बऱ्यापैकी 4-5 दिवसामध्ये उबदार वातावरण, आणि ते 8 दिवस पण टिकू शकतं असं काही नाही, पण बराचसा प्रभाव त्याच्यामध्ये कमी होणार आहे. तर यानंतर जर आपण पाहिली परिस्थिती पुढील काळामधली, जसं की 12 जानेवारी आणि 13 जानेवारी या कालखंडातही परत ढगाळलेलं वातावरण होणार आहे. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 8 दिवसाला 12 दिवसाला वातावरण ढगाळलेलं होऊन थंडीमध्ये मेंटेन अशी पद्धत चालणार आहे. जी पद्धत आता डिसेंबरमध्ये जशी सुरुवात झाली, एक आठवडा खराब गेलाय, नंतर 8-8 दिवस थंडीच्या लाटा येत राहिल्या, बऱ्याच ठिकाणी झोंबणारी थंडी जाणवली. अशा सगळ्या परिसरामध्ये या थंडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला. त्या थंडीला आता ब्रेक लागतोय, म्हणजे ब्रेक म्हणजे कायमचा नाहीये. तुम्हाला मी अजूनही समजून सांगतो. जसा डिसेंबरकडे गेला तसा जानेवारी मीडियम चालणार आहे. कधी जास्त कधी कमी असंच चालणार आहे. याच्यामध्ये एक सारखी थंडी राहणार नाहीये. आणि फेब्रुवारी मीडियम पेक्षाही मीडियम लो मध्ये चालणार आहे. तिथे फक्त सकाळच्या पारी जाणवू लागेल. आणि मार्च महिन्याच्या थंडीचा प्रभाव मार्च महिन्यामध्ये पहिले एक आठवडा चालेल आणि तिथून उष्णता वाढायला सुरुवात होईल. यंदाचा उन्हाळा कडक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे. फक्त ही ढगाळलेली कंडिशन आपण रिपोर्टमध्ये सांगितली आणि आताही सांगतोय. आता तुमच्या कमेंटकडे वळूयात, कारण की कमेंट मला खूप आवडतात, महत्वाच्या कमेंट आहे. जय शिवराय सगळ्यांना, ज्यांनी जय शिवराय पाठवलं त्यांना. पोलीस थंडी खूप आहे मित्रा. दिनकर चव्हाण सर, तुमची थंडी आता थोड्या दिवसाची मेहमान आहे, त्यामध्ये बराचसा फरक पडणार. थंडी कायमची बंद होत नाही, पण बराचसा फरक पडणार. जी खूप आहे ती नॉर्मल हिवाळ्यासारखी पोषक राहणार आहे. तारीख तुम्हाला मी एकच देईल, त्या अगोदर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होईल 28 आणि 29 पासून, पण 1 तारखेपासून बऱ्यापैकी कमी होईल. लोहा सुद्धा 31 तारखेलाच कमी होईल तुमच्या भागामध्ये. चला आणखी कमेंट्स.
कृष्णा नलवडे सर धन्यवाद. चला आणखी कमेंट करा, कमेंटला उत्तर देतो मी तुमच्या. बीडला देखील खेडकर सर वातावरण हे थंडीचं आता कमी होईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी सगळ्यांना. काय काम आहे मला मेसेज करा, मी तुम्हाला नंबर देतो तिथे, कारण की नंबर खूप चांगला आहे, परेशानी माझी होतीये. राम राम दळे सर. आता हे जे वातावरण आहे आता हे किती दिवस पण ठेवायला पण सांगितलं पाहिजे. 1 तारीख आहे, 2 तारीख आहे, 31 तारखेपासून मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि विदर्भात राहणार आहे. त्यानंतर 3 तारखेला वातावरण हे वाऱ्यामुळे कमी होईल मराठवाड्यात आणि विदर्भात. म्हणजे 2-3 दिवसाचा प्रश्न आहे एकंदरीत. परत 8-9 तारखेला ढगाळ होणारच आहे वातावरण. वाऱ्याचा जोर खूप वाढणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये यावेळी कमी दाबाचा पट्टा होईल, तो तिकडेच श्रीलंका सारख्या ठिकाणी धुवाधार पाऊस घेऊन येईल. काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, असं तिकडे चालणारच आहे, कारण की समुद्रामध्ये असलेला तो पूर्ण देश आहे. अमळनेरला धुई धुकं आणि जी थंडीचा प्रादुर्भाव जो आहे तो 1 तारखेपासूनच कमी होईल. नक्की अतुल त्रिवेदी सर, नक्कीच. मित्रांनो, ज्यांचं फेसबुक पेज आहे माझे व्हिडिओ अपलोड करता परवानगी पूर्ण आहे, पण AI ने व्हिडिओ फोटो बनवून त्यामध्ये चुकीचे मेसेज देऊ नका. अपमान माझा होतोय, शेतकरी नाराज माझ्यावरती होत आहेत. तुम्हाला माझा पाठिंबा असेल, व्हिडिओ जितके पाहिजे तितके तुम्हाला घ्यायचे ते घ्या. ज्यामध्ये तुम्हाला 4 पैसे मिळत असतील तर माझा त्यामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या पैशामध्ये आनंद आहे. आणि सपोर्ट मात्र व्हिडिओ व्हायरल कसे करायचे मात्र हे देखील संपूर्ण देणार आहे. नक्कीच फौजे सर अंदाज दिलाय 5 मार्चला त्याचा शिक्कामोर्तब देखील होणार आहे. पण एक ठाम आज सांगतो तुम्हाला, पावसाळा कमी नाहीये, फक्त परेशानी खूप आहे. बालाजी जंजाळ सर, त्यांचा बी कोणतरी व्हिडिओ जुना टाकला असेल. गारपिटीचा परिणाम जानेवारी तर नाही आणि फेब्रुवारीमध्येही नाहीये. किरकोळ अशा अफवा जर घडले ते किरकोळ एखादून गावखेड्याचा विषय आहे, पण 100% एवढं मोठं संकट नाहीये. नक्कीच प्रवीण बोकडिया म्हणून तुमचं आडनाव आहे, तर तिथे तशा प्रकारचे धुके राहणार आहे. 1 तारीख देतोय, 1 दिवस लवकर आणि 1 दिवस उशीर, असे 3 दिवस ती चालणार आहे. म्हणजे 31, 1 आणि 2 तारीख. परभणी सुधाकर सर, 31 तारखेपासून संध्याकाळच्या वातावरण खराब होईल. ढगाळलेलं आहे, पावसाची शक्यता नाहीये. ढगाळलेलं म्हणजे खूपच ढगाळलेलं पण नाहीये. करू शकता कल्कुल सर, जर उष्णता लागत असेल त्या पिकाला तर तुम्ही 1-2 तारखेला केली तरी चालते, किंवा 28-29 केली चालते. उगाच त्यामध्ये कमी होऊन जाईल थंडी. रामराम हरकळ सर, आपल्या भागामध्ये भीती नाहीये, जसं सांगितलं इतरांना तेच वातावरण आहे. मराठवाडा म्हणलं की पूर्ण कुठे असलं तर मी तुम्हाला टोचून सांगितलं असतं. आणि मार्चचा जो रिपोर्ट असतो आपला फायनल, किती टक्केवारीमध्ये पाऊस असणार आहे, म्हणजे पीक पद्धती आपल्याला करता येतात, त्या रिपोर्टनुसार वातावरण देखील फार मस्त राहणार आहे. पावसाळा कमी नाहीये, परतीचा मान्सून खूप चांगला आहे, न्यूट्रल कंडिशन आहे. पण दुष्काळ परिस्थिती कधी जाणवेल आपल्याला? जुलै महिन्यामध्ये. ती दरवर्षी जाणवते. पिकं करपाळत येत, पाणी देऊ जर आपण, हे आहे थोडी वाढ यंदा आहे. पावसाळा ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. आणि असं कधीच झालं नाही लानिना आला आणि त्याच्या दुसऱ्या साईड लगेच कोरडा दुष्काळ पडला, असं झालं नाहीये. पाऊस कमी झालाय पण कोरडा दुष्काळ पडला नाही, त्यामुळे चिंता करू नका. 27ला असे प्रकार घडतील, पण त्याबद्दल अजून खूप टायमिंग आहे. 26ला तरी नाहीये, 2026ला असं काही मोठं संकट नाही. हा, जे तळे ओव्हरफ्लो झालेत, ज्या तळ्यामधनं खूप धुमाकूळ झालाय, त्यामधनं 80%, 70% अशी रेंज चालेल तळे भरण्याची शेवटच्या तारखेपर्यंत का होईना. पण धोका एवढा नाहीये की जेवढा तुम्ही समजताय. कोरडा वातावरण येईल, दुष्काळ राहील असं काही नाहीये. नांदेड थंडी नाही आज, तुमच्या भागामध्ये सुरुवात झाली कमी व्हायला, पण अजून 2-3 दिवसापासून बरी फरक पडणार आहे. तुम्हाला सकाळी थंडी जाणवेल. करोडो चना शेतकऱ्यांना नाही, सध्या तरी पाऊस नाही तुमच्या भागामध्ये, विदर्भ, हिंगण घाट वगैरे, पण तुम्हाला मार्च महिन्यामध्ये आहे चान्सेस. फेब्रुवारीमध्ये पण चान्सेस शेवटी, ते बी तुरळक ठिकाणी पडला तर पडला. चाळीसगाव तालुका, योगेश पवार सर, वातावरण हे ढगाळलेलं होणार आहे 1 तारखेला. मी तुम्हाला अजूनही चांगल्याच पद्धतीने सविस्तर सांगतो. तुमची तारीख आहे 1 तारीख, आणि तुमच्या भागामध्ये जास्त काही असं हे नाहीये. 2 तारखेला थोडं ढगाळलेलं जास्त राहील. हे काय होणार आहे, मराठवाडा आणि विदर्भाकडनं वरती सरकणार आहे. वाऱ्याशी उलटे वाहणार आहेत त्या दिवशी. कसे? 31 तारखेपासून. आता तुम्हाला सांगतो, दिल्ली, इकडे चायना, नंतर ओमानकडे जाऊन तो युटर्न घेत वारे बंगालच्या उपसागरामधलं पूर्ण बाष्प घेऊन वरती येणार आहे. वाशिमला ढगाळ होणार आहे 31 तारखेपासून.
चला, गव्हाच्या संदर्भात माहिती फवारणी कोणती करावी, उद्या लाईव्ह होतो मी आपल्या ऍपमध्ये. औषधांची माहिती ते सांगत नाहीये. काय होतं, लोक नाव ठेवतात, एजंट म्हणतात. मला जे याचा अनुभव आलाय, मी अजून बऱ्याचशा औषधाचा अनुभव होतो. मला काही फुकट पण कंपनी औषध देते बरं का. पुन्हा म्हणतात याला खूप औषध दिलं ते ट्रायल करतो, मी ट्रायल करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला कोणाला ट्रायल करायचं असेल तसेही सांगा, मी माझ्या रिक्सवर ट्रायल करतो आणि ज्याचा मला अनुभव आला मी तुम्हाला शेअर करतो. हिंगोलीला थंडी जी आहे मित्रा, तुम्हाला 31 तारखेपासून सुरुवात होईल कमी व्हायला, आणि ह्या 2 दिवसात फरक पडेल, म्हणजे कमी व्हायसारखा फरक पडेल. पुणे थंडी 1 तारखेपासून. मी एक टेक्स्ट मेसेज देतो तुम्हाला आपल्या फेसबुकवरती सुद्धा, तो वाचा तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही फक्त व्हिडिओज पाहता, मेसेज बघत नाहीत. ठीक आहे. रामराजे विजय म्हणतात, खोजे सर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सर खत औषध दुकान टाकलं तुम्ही, टाका, तुमचं अभिनंदन. टाकायचंय मला आणि नक्की टाकू. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय करलो, सध्या काही बाहेर देशामध्ये इस्रायल तंत्रज्ञानाची काही औषधं आहेत, खूप महागडे. बघूयात त्याचा काहीतरी प्रयत्न करून, पण रिझल्ट असेल तर आपण त्या गोष्टीचा देखील शेतकऱ्यांना फायदा करून देऊयात. आणि एक सगळ्यांना विनंती आहे, पांढऱ्या फुलाची सोयाबीन यंदा बऱ्याचशा भागातनं महागड्या पद्धतीनं 8,000, कोणी 6,000, 5,000च्या पुढेच विकली गेलेली आहे. तिचं काहीतरी षडयंत्र आहे, ती देखील मी 1-1.25 महिन्यात उघडं पाडणार आहे. आपल्या फेसबुकवरती तो व्हिडिओ येणार आहे की कोणी घेतली, काय घेतली, कशामुळे घ्यायला लागलेत आणि पुढचं त्यांचं शेड्यूल काय. कारण की काय होतं, पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनच्या बियाण्याला पुढच्या वर्षी मागणी जास्त राहणार आहे, कारण की यंदा भाव दिला ना त्यांनी. हे षडयंत्र आहे फसवण्याचं. तुम्हाला काय ते बघूयात आपण पहिले. आणि कसं असतं, एकदा बियाणं दिलं त्याचं परागीभवन, म्हणजे ह्या फुलावरची माशी त्या फुलावरती जाणं, ते व्यवस्थित उगत नाही. आपण नाही म्हणत का, गव्हाचा प्लॉट एखाद्या वर्ष शाप येतो, नंतर एखाद्या खालीवर येतात, ते परागीभवन म्हणजे हेच बी घेऊन परत तुम्हाला पाठवते, कोलम केलेलं नाहीये. त्यानंतर तुरीमध्ये सुद्धा भेसळ येते कधी कधी, एखाद्या वेळेस एखादी जात चांगली. कापसाच पण तसं होतं की कापूस एखादी बॅग चांगली निघली, त्याच कंपनीची, ब्रँडेड कंपनीची, ती 3 वर्षामध्ये खराब होते. म्हणजे त्या गोष्टीवरती त्याचं व्यवस्थित लक्ष नाहीये. जय शिवराय. जानेवारीचं वातावरण कौतिक पाटील सर सांगितलंय मी, ढगाळीला होणार आहे आणि उष्णता वाढणार आहे थोडी. दुपारचं टेम्परेचर देखील वाढणार आहे, थंडी देखील कमी होणार आहे. मल्टीप्लायरची फवारणी केली नाहीये, पण मी 1-2 शेतकऱ्यांना हळदीसाठी सजेशन केलं तर बरा रिझल्ट आला, म्हणजे चांगला रिझल्ट आहे. नवा काणेसर ग्रुप आहे ना आपला, आपल्या ऍपमध्ये. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं पण राहिलं सगळ्यांना, आपल्या तोडकर हवामान अंदाज ऍपमध्ये फ्री ग्रुप आहे, तिथे पैसे भरायची गरज पडत नाहीये. तुम्ही तिथे जा, ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आपलं स्वतःच व्हॉट्सअप सारखं ऍप्लिकेशन आहे, तोडकर हवामान अंदाज म्हणून. तुम्ही जा, तिथे ग्रुप पण बनवलेला शेतकऱ्यांनी, भरपूर शेतकरी. मी तिथे पण मेसेज देणार आहे. पावसाचा अंदाज नाही दादा, खानदेश पावसाचा अंदाज नाही सध्या. हा महिना देखील मोकळा जाणार आहे, फक्त खराब वातावरण होत जाईल. आणि मी तर एक विनंती आहे, एखाद दिवस 4-2 तुडीत पडले त्याला पाऊस म्हणत नाही. पाऊस कशाला म्हणतात की चांगला पेंडवलता पडला वगैरे, त्यापासून गोष्टीला. ठीक आहे, तसं वातावरण होणार आहे जानेवारी महिन्यात 2-3 वेळेस. एक 26 जानेवारीच्या अगोदर, आता 1 तारखेला सुद्धा बरंच खराब वातावरण होणार आहे. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद. सगळ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तोडकर हवामान अंदाज. तुम्हाला तिथे ग्रुप पण मिळून जाईल. ठीक आहे, धन्यवाद.